बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम आता कोकणात देखील जाणवू लागलेला आहे. फेंगलच्या चक्रीवादळामुळे सध्या कोकणातली थंडी पूर्णपणे गायब झालेली पाहायला मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मळभाचं वातावरण आहे. पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं ढगाळ हवामान राहणार आहे. तर कोकण किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळतं आहे. आपण सध्या भाटे समुद्रकिनारी आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या या ठिकाणी ढगाळ हवामान असलेलं पाहायला मिळतं आहे. कोकण किनारपट्टी भागातील तापमान देखील पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये 2.8 अंशांनी या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जो आहे तो आता कोकण किनारपट्टीवरती सुद्धा दिसू लागलेला आहे. सध्या कालपासून या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळतंय. तर पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं ढगाळ हवामान राहील आणि कोकण किनारपट्टीवरती देखील पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.